विटेल तिन्ही ऋण तुमचे धरावे चरण तुम्ही श्री गुरुंचे धरावे चरण तुम्ही श्री गुरुंचे तुम्ही गुरुंचे अपार तीर्थे पापनाश करते अपार तीर्थे पापिनाश करते देई गुरुचरणी अखंड वसती देई गुरुचरणी अखंड वसती स्वामीनाथ म्हणे नाम मुखी स्वामीनाथ म्हणे नाम मुखी चिरकमल ठेवितो गुरु पायी चिरकमल ठेवितो गुरु पायी सर्व मंगल मांगल्ये गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं दण्डवातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि जगदीश्वर जगदुत्पत्ति जगोद्धारक जगत्पति जगत्पालकाय जगद्गुरु स्वामी सर्वधर्मयांची केली स्मरण होय सकल विद्येंच्या अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कार आता स्वामी नाम चांगले घडेल सर्व मंगल मांगल्ये पिटेल तिन्ही ऋण तुमचे धरावे चरण श्री गुरुंचे अपार तीर्थे पापनाश करती अपार तीर्थे पापनाश करती तेही गुरुचरणी अखंड वसती स्वामी नाम चांगले घडेल सर्व मंगल मांगल्ये स्वामीदास म्हणे नाममुखी शिरकमल ठेवितो गुरुचरणी स्वामी नाम चांगले घडेल सर्व मंगल मंगल्ये श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज मायबाप अक्कलकोट सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पावन पवित्र चरण कमल साष्टांग अनंत कोटी कोटी प्रणिपात जे पूर्वकर्माच्या
अनंत भाग्याने स्वामी सेवेमध्ये सहभागी झालेले आहेत, किंबहुना सद्गुरु स्वामी महाराजांनी त्यांना स्वामी भक्तीमध्ये आणलेले आहात. अशा सकल स्वामी परिवारातल्या सगळ्या स्वामी भक्तांचा अनुभव जर विचारला तर प्रत्येकाचे अनुभव अनंत आहेत, वेगवेगळे आहेत. परंतु कुणीतरी काहीतरी विचारलं तर प्रत्येकाचे अनुभव वेगळे आहेत. परंतु आमच्या जीवनातल्या महाराजांनी जर आम्हाला कोणी साधकाने विचारलं की महाराज तुम्ही स्वामी सेवेमध्ये असताना तुमचा अनुभव काय, तर आमचा अनुभव आहे स्वामी नाम चांगले चांगले घडेल सर्व मंगल मंगल्ये. मग आमचा अनुभव असा का आणि मग तुमचा अनुभव वेगळा आहे का? नाही, तुमचा अनुभव एकच आहे. फक्त घेताना कोणाला साखर जास्त चालत नाही, कोणाला कमी लागते, कोणाला अति गोड लागत नाही, कोणाला मिडियम लागते. साखरेचा गुणधर्म एकच आहे, गोड करणे. लक्षात घ्या, साखरेचा गुणधर्म एकच आहे की तो गोड करणे. पण कोणाला जर का अति गोड नको असेल तरी कमी साखर घेते. काहींना साखरच चालत नाही, गोडच नको, काहीच नको, अगदी निवांत राहतो. तसा आमच्या स्वामीनामाचा अनुभव असा आहे आम्हाला की स्वामीनाम इतकं इतकं चांगलं आहे, इतकं गोड आहे. चांगलं म्हणजे काय कळतं का तुम्हाला? खरं सांगा, तुम्हाला चांगलं आणि वाईट कळतंय का? तुम्हाला कळतंय का? नाही, बोला ना थोडस. आज बोलू थोडस. आज प्रवचन काय पहाटेपर्यंत चालत. तुम्ही बोललात नाही तर बोललात तर 9:30लाच. बघा, चांगलं वाईट कळतंय तुम्हाला? अरे बोला ना. अरे हा किंवा नाही. बऱ्यापैकी तुम्हाला सगळं कळते पण वळत नाही. आपल्याला सगळ्यांना चांगलं वाईट कळतंय. मिसरी घासणाऱ्या बायांनी सांगा, मिसरी घासणं चांगलं आहे का वाईट आहे? कळतंय ना. पण तरी बी पलटण कोरेगाव सकाळी एसटी भरली का नाही, एसटी डिपो अख्खा खराब करून टाकते. चला इकडे. चांगलं वाईट कळतंय तुम्हाला? मग मला एक कळत नाही, तुम्हाला एवढं सगळं चांगलं कळतंय, ती गोष्ट वाईट आहे, तरी तुम्ही का करता? बरोबर आहे. एखादी गोष्ट वाईट आहे हे तुम्हाला कळून सुद्धा तुम्ही ते करता, मग तुम्हाला हे स्वामीनाम चांगलं आहे हे कळत का नाही? आणि जर स्वामीनाम चांगलं हे कळलं तर काय होईल? घडेल सर्व मंगल मांगल्ये. सगळं मंगल मांगल्य घडणार आहे. मंगल मांगल्य आम्हाला माहित नाही काय, आम्हाला एकच माहिती, सर्व मंगल मांगल्य शिवाय सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी. बऱ्याच वेळा मंत्र सगळे म्हणतात, पण मांगल्य या शब्दाचा अर्थच माहित नाही आम्हाला. मंगल या शब्दाचा अर्थच माहित नाही. मंगल म्हणजे तुम्हाला अगदी आनंद वाटेल असं नाही. ज्या गोष्टी उत्तम कारक आहेत, शास्त्र अधोरेखित आहेत आणि ज्या गरजेच्या आहेत त्या भगवंताने द्याला देणं, याला मंगल असं म्हणतात. आणि मग भगवंत स्वामी नामाची गोडी इतकी चांगली, इतकं चांगलं स्वामी नाम आहे की ज्यांनी कोणी स्वामी नामाचा गजर केला, स्वामी नामाचा धावा केला, स्वामी नामाचं भजन केलं, स्वामी नामाचा जप केला, तर त्याच्या जीवनामध्ये सगळं काही पराकोटीचं आनंदमय जीवन त्याचं जाईल. पण नीट आपण त्याचं पहिलं चिरण ऐकायचं. कसं? स्वामी नाम चांगले चांगले एकदा नाही सांगितलं, 2 वेळा सांगितलं. का तर तुम्हाला एकदा सांगून कळतं असं काही? शाबास. नाही, लोकांचं ठरलेलं आहे त्याला. एकदा सांगून कळत असतं तर हे महाराज झाले नसते. ठीक आहे. म्हणजे त्याला 2 वेळा सांगावं लागले. कुणाला? मला 2 वेळा सांगायला लागले. का सांगायला लागले? की एकदा माणूस ऐकत नाही. बरं बाबा ठीक आहे, तुम्हाला एकदा कळलं नाही, आम्ही 2दा सांगितलं, तुम्हाला दुसऱ्यांदा तरी कळलं का? हा बाबा महाराज कळलं आम्हाला. काय कळलं? स्वामीनाम चांगले हे कळलं. काय होईल? घडेल सर्व. सर्व या शब्दाचा अर्थ फार महत्वाचा. सर्व या शब्दाचा अर्थ असा आहे की आता पुढे काही उरतच नाही.
त्याला सर्व म्हणायचं. जिथं सगळं संपलं, आता ती तुमचं काहीच नाही, त्याला सर्व म्हणायचं. आता काही उरलंच नाही, त्याला सर्व म्हणायचं. मग काय सर्व घडणार आहे? मंगल मांगल्ये, घडेल हा शब्द वापरलाय. घडेल, मराठी कळते? घडेल शब्द कसा आहे? भविष्य काळातला. त्याचे एकदा स्वामी नाम घेतलं आणि मग आमचं चांगलं नाही झालं असं भांडायचं नाही माझ्याकडे. चांगलंच होतं, नाम इतकं चांगलंय, नाम चांगले का? जसं साखर, काही केलं तुम्हाला प्रेमाने दिला पेढा तरी तो गोड लागणार आहे, आणि बळजबरीने तुमच्या तोंडात जरी ठेवला, खा खा गाडी घेतली आम्ही खा, त्या काय असते तसे, तरी तो गोडच लागणार आहे. साखरेचं पेढ्याचं गुणधर्म गोड करणे, नामाचं गुणधर्म तुमचं कल्याण करणे. मग तुम्ही ते कसंही घ्या, उठता बसता काल वेळ नाही नाम उच्चारिता, काही वेळ लागत नाही. अगदी भांडी घासताना युट्यूबला चांगली हिंदी गाणी लावून भांडी घासण्यापेक्षा, मी बऱ्याच महिलांचा आता नवीन आता एक स्टाईल निघली, ते किचन वाटेवरच मोबाईल असतो आणि काय गाणी लावत्यात, आमच्यासारख्या घरात जाऊच नाही. एक लक्षात घ्या, तुम्ही हे काही जण करतात ना, फार चुकीचे बरं का. किचन वाट्यावर अन्नपूर्ण असावी, मोबाईल नसावा. काय अन्नपूर्ण मातेची मूर्ती ठेवावी, भगवंताचं नाम करावं. अन्न छत्रालय म्हणतात किचनला, तुम्ही त्याचं किचन केले, अन्न छत्रालय नाव आहे त्याचं, स्वयंपाक घर असं म्हटलं जातं. आणि त्या ठिकाणी नामस्मरण जरी तुम्ही काम करता करता केलं, कामामध्ये राम, तरी भगवंताचं नाम घेतलं तरी तुम्हाला त्याचं फल लागते. तुम्ही काही करताना, अगदी तुकोबाला अशौच करताना सुद्धा विठ्ठलाचं नाम घेतात. नाम हे पावन पवित्र आहे, म्हणून ते कालही चांगलंय, आजही चांगलंय, आणि जेवढं तुम्ही घ्याल तेवढं तुमचं चांगलंय. आपण नामाचा जर का विसर पडला, आपण नाम जर का प्रेमभरित नाही घेतलं, भक्तिभाव अंतःकरणाने जर नाही घेतलं, तर मग नाम काही काम करत नाही. पण ते कधी काम करते नाम? घडेल सर्व मंगल मांगल्ये. घडेल या शब्दाचा अर्थ भविष्यकाळ सांगितलाय, म्हणजे आता घडणार नाही का? नाही. एक गुरुवार केलं लगेच तुला कसं आहे कृपा होईल? मुळात असं आहे, नामकोटी असं सांगितले, 1 कोटी नामस्मरण केल्यानंतर मनुष्य सज्जन होतो, किंबहुना नामाची गोडी लागते. मग तो साधक होतो. किती कोटी? 1 कोटी. मग 2 कोटी केल्यानंतर मग त्याचं आरोग्य, 3 कोटी केले की पैसा सोयीकडे, 4 कोटी केल्यानंतर घरातले सगळे नोकरी उद्योग व्यवसायाला, मग मंगल मांगल्ये. 5 कोटी झाल्यावर बोलायचंच नाही, मस्त ते सगळं जिथले तिथं तुम्ही बोललात ते करवना. 6 कोटी झाल्यावर आल्या मग तर कल्याणच कल्याण सगळ्यांचं. 14 कोटी नामस्मरण झाल्यानंतर देव पाहण्याचे गेलं, देव होळीच्या आलो, तुम्ही देव झाला. असं नामाच्या कोटी आहे, आणि त्या कोटी जसं जसं महाराजा तुम्ही कराल तसं तसं तुम्हाला त्या नामाची अनुभूती प्राप्त होती. आणि मन मात्र तुमचा आमचा अनुभव कधी हा बोलायचा? 14 कोटी नामस्मरण झाल्यानंतर बोलायचा, स्वामी नाम चांगले चांगले. हा अनुभव अर्थ आहे का? 14 कोटी नामस्मरण झालं पाहिजे कमीत कमी. आपलं किती होते रोजचं? एक माळ, 2 माळ, 3 माळा, काही लोकांच्या 11 माळ्या चालू आहेत, काही लोकांच्या 6 माळी सेवा आहे. ठीक आहे, काय हरकत नाही. हळूहळू तरी तुम्ही हे नामस्मरण अखंड चालू ठेवलं तरी त्याची बलप्राप्ती प्रचंड होत असते. आणि नामाची किमया एवढी मोठी आहे, एवढी मोठी नामाची किमया आहे की नामाने सगळं काही ठरलंय. हे कलियुग सुद्धा जे चाललंय ना, ते केवळ नामस्मरणामुळे चाललंय. या कलियुग चालायला एकमेव कारण फक्त नामस्मरण आहे. जर नाम नसेल ना तर सगळं अनर्थ घडेल. म्हणून आजही अनेक गावामध्ये नामस्मरणाचे सत्य चालतात, अखंड नाम ज्योत चालते, अखंड भगवंताचा नामस्मरणाचा गजर होतो. आणि जिथं नाम भगवंताचा गजर होतो तिथंच भगवंत आहे. जेथे वैष्णवांचा भार
जय जयकार गरजती. तिथंच भगवंत आहे. आणि भगवंत मूर्ती मठात इतरत्र पाहण्यापेक्षा त्या नामात जर भगवंताला तुम्ही पाहिलं तर मग भगवंताची गोडी जास्त लागते. स्वामीनाम इतकं गोड की त्या नाम हे स्वामीनाम एकमेव असं आहे. काही नाम वेगवेगळी आहेत, काही दिशादर्शक नाम आहेत, काही नाम कृपावंत आहेत, काही नाम तारक आहेत आणि काही नाम आशीर्वचनाची. पण एकमेव स्वामी महाराजांचं नाम असं आहे. ते तारक मंत्र सुद्धा, तारक नाम सुद्धा आहे, कृपाधंत नाम सुद्धा आहे आणि कामधेनु नाम सुद्धा आहे. की केवळ स्वामींचं नाम घेतल्यानंतर, श्री स्वामी समर्थ म्हटल्यानंतर शरीरातले जे 6 विकार आहेत त्याचा नाश होतो. अहम ब्रह्माशेष अवस्था होते, मीपणाचा स्वाहाकार होतो. आणि जिथं मीपणाचा स्वाहाकार झाला, अहंकार गेला, तुका म्हणे देव झाला. आणि हे स्वामीनाम काय करतो पहिलं, तो तुमच्या आमच्या अंतःकरणात असलेला जो अहंकार आहे त्याचा स्वाहाकार करतो. एकमेव नाममालिकेमधला, नामपर प्रकरणातला एकमेव असा नाम आहे की ते तुमच्या आमच्या जीवनातला अहंकार घालवतोय. नाहीतर हा अहंकार, काम, क्रोध यातले एक जरी घालवायचं तर विश्वामित्रासारख्या तपोनिधी ऋषींनी 60,000 वर्षाची तपश्चर्या त्यांची त्यात गेली. केवळ अहंकार घालवण्यासाठी 20,000 वर्षाची तपश्चर्या, काम घालवण्यासाठी 20,000 वर्षाची तपश्चर्या, लोभासाठी 20,000 वर्षाची तपश्चर्या गेली. आपलं किती तपश्चर्या, आपलं वय 70 आहे, त्याच्या कधी अत्तरला नाही ही काही गॅरंटी नाही. कशाला मीपणाचा अहंकार पाहिजे. मी केलं, हे माझंच मुळे चाललंय, हे माझा मठ आहे, मी करतोय. अरे तिथं महाराज असो नाही तो कोणी असो, त्याला बरोबर आवश्यक आहे. कारण मी म्हणाय अहंकारामध्ये त्या माणसाची होळी होते. आपल्याला अहंकाराची होळी करायची, आपली नाही होळी करायची. म्हणून अहंकार केला तुका म्हणे देव धावा. म्हणून पहिलं तर स्वामी नामाची किमया अशी की तुमच्या आमच्या शरीरामधले 6 विकारांचा सगळ्यात मोठा विकार अहंकार घालवतोय. आणि एक अहंकार गेला की मग बाकीचं काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर हे सगळं कमी होतं, हळूहळू जातं. पण कधी जातं, तितकं नामस्मरण केल्यानंतर. आणि मग अनुभूती प्राप्त होती, घडेल सर्व मंगल मानते. भगवंताचं नाम गोड आहे, भगवंताचं इतकं नाम गोड आहे की त्याने तुमच्या जीवनामध्ये संपूर्ण कल्याणप्रद जीवन जातं. नामाचा महिमा या उद्या जन्मापुरता नाही. जसं सकाळी जेवण केल्यानंतर दुपारी जेवायला लागतच आहे, दुपारी जेवण केल्यानंतर संध्याकाळी जेवायला लागतच आहे. पण नामाचा महिमा असा आहे की या जन्मात तुम्ही नाम घेतलं तर याही जन्मात तुमचा त्याचा लाभ आहे आणि पुढच्याही जन्मात लाभ आहे. म्हणजे एका तिकिटावर तुम्हाला 2 प्रवास चालतात. लक्षात येते का? या जन्मातलाही प्रवास सुखरूप, पुढच्याही जन्मातला प्रवास सुखरूप. आता तुम्ही इथं जी बसलाय त्याला मागच्या जन्मात तुम्ही काहीतरी पुण्य केले, भजन केले, नामस्मरण केले, म्हणून तुम्ही मठात आहे. नाही तर आता तमाशाच्या तंबूत असता. येते का लक्षात? इथं यायला सुद्धा पुण्य लागतं. इथं येण्याचं तिकिटाचं नाव आहे पुण्य. आणि ते पुण्य तुमचं ह्या जन्मातलं नाही, मागच्या जन्मातलं पराकोटीचं पुण्य आहे. तुम्ही भाग्यवान आहात, महाराजांनी तुम्हाला सेवेला बोलवून घेतलंय. म्हणून ही सेवा जन्मोजन्मी करायची असेल तर अखंड नामाचा जप केला पाहिजे. त्यावेळेस तुम्हाला त्या नामाची अनुभूती की स्वामी नाम चांगले चांगले फिटेल तिन्ही ऋण तुमचे. प्रत्येकाला कर्ज आहे. काय का कर्ज? कोणाला ऍक्सिस बँकेचे, कोणाला बडोदा बँकेचे, कोणाला महाराष्ट्र बँकेचे, कोणाला पतसंस्थेचे आहेत ना. ह्या कर्जाचा काही संबंध नाही बरं का जीवनात. खरी कर्ज 3च आहेत तुमच्या आमच्यावर. 3च ऋण म्हटलंय देवांना. एक पितृ ऋण, 2 ऋषी ऋण आणि 3 देव ऋण. हे 3ही ऋण अशी आहेत की हे जोपर्यंत तुम्ही त्या ठिकाणी संपवत नाही तोपर्यंत तुमच्या जीवनाला पूर्णत्व नाही, मोक्ष नाही. आणि हे सुद्धा 3ही ऋण
केवळ सद्गुरूंचे चरण जर का तुम्ही धरले तर निघून राहता. तुम्ही म्हणाल असं थोडीच आहे. मी उदाहरण देईल. अक्कलकोट सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दरबारामध्ये महाराज निवांत शय्या मुद्रा घेऊन बसले होते. दरबार प्रचंड भरलेला होता. दरबारामध्ये प्रचंड नामस्मरणाचा भजनाचा त्या ठिकाणी नाद आसमंत घुमघुमत होता. आणि अचानक जगाचा मालक शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो पद्मासन घालून महाराज बसले. मठामध्ये जमलेले सगळे भाविक भक्त जगाच्या मालकाकडे पाहायला लागले. त्याच वेळी श्रीपाद भटांनी आरती पंचारती प्रज्वलित केली आणि जगाच्या मालकाची पंचारती करायला सुरुवात केली. मध्यान्ह समय झाला होता 12चा आणि मध्यान्ह समयाला भगवंताची पंचारतीने त्या ठिकाणी आर्त साध घातली आणि मनोभावे सगळ्यांनी आरती परिपूर्ण झाल्यानंतर आता पुढे दर्शनाला सगळे कोणीतरी सगळे भाविक येणार. त्यावेळेस महाराजांच्या मुखातला शब्द शिवहर शंकर नमामि शंकर. थांबा रे थांबा थांबा. आसनावर पडलेली एक वस्त्र महाराजांनी घ्यावं. त्या वस्त्राची महाराजांनी जोडी करावी आणि आपल्या हातामध्ये घेतली आणि भाविकांमध्ये महाराज त्या हातातली जोडी घेऊन म्हणतात ओम भगवती दीक्षां देहि ओम भगवती दीक्षां देहि. आणि जगाच्या मालकाने त्या दरबारामध्ये भिक्षा मागून त्या भिक्षेची जमलेली जी काही रक्कम होते ती रक्कम होती 125 रुपये. ती भिक्षेची जोडी घेतली आणि चोरप्पा महाराजांच्या समोर उभे राहिले. चोऱ्या तुझ्या ऋणातून मुक्त झालो तुझ्या ऋणातून मुक्त झालो. शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. 125 रुपये मिळाले त्या काळामध्ये 150-200 वर्षापूर्वी. जोरी भरगच्च भरलेली होते. चोरप्पाला पराकोटीचा आनंद झाला पण चोरप्पा महाराजांच्या लक्षात आलं नाही. सद्गुरू किती कृपा बनतात किती कृपा घाले. पितृऋण जर आपल्याला फेडायचं असेल पितृऋणातून मुक्त व्हायचं असेल तर तुम्हाला तीर्थाच्या ठिकाणी जावं लागतं आणि तर्पण विधी करावं लागतं. श्राद्ध घालावं लागतं आणि श्रद्धेने केलेल्या कर्माला श्राद्ध म्हणतात. त्यावेळेस तुमचे आमचे जे काही पूर्वज गेलेले आहेत त्यांना मुक्ती मिळते. जे मुक्तीतून पित्रांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी पर्याय सांगितलाय तो कोणता आहे तो श्राद्ध प्रयोग सांगितला. पण देवाच्या ऋणातून मुक्त कसं व्हा. ऋषी साधू संत गुरूंच्या ऋणातून मुक्त कसं व्हा तर देवाच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी गुरु मार्गदर्शक आहे. सद्गुरू तुम्हाला देवाने केलेलं तुमच्यावरचं ऋण ते कसं आहे कोणतं ऋण आहे माहित आहे. देवाने या नरदेही या कडनं मनुष्य देह आपल्याला प्राप्त करून दिला. हे देवाने आपल्यावर केलेलं ऋण आहे. ही कर्ज आहे आपल्यावर. हा देह मिळणे इतकं सोपं नाही महाराज. आणि ह्या देहाला सांगितलं होतं तुला जर काय देहाचं सोनं करायचं असेल आणि या ऋणातून मुक्त करायचं असेल तर भगवत नाम घे. ते भगवत नाम घेत नाही आणि ते ऋण तसंच राहतंय. म्हणून गुरु एकमेव कृपावंत असा आहे कृपाधन असा आहे की तो स्वतःच्याही ऋणातून मुक्त करतो त्याच्या साधकाला जातकाला शिष्याला आणि त्या देवाच्याही ऋणातून मुक्त करतो. चोरप्पा महाराजांना 125 रुपये मिळाल्यानंतर 125 रुपयाची जर बेरीज केली नीट ऐका. समर्थक सेवा करता फार चोरप्पाने मिळवले द्रव्य फार 125 रुपयाची घालून भरत स्वामी समर्थ म्हणते त्याला तुझे ऋण भेटले गुंतू नको भवमोही नाही तर विषय वासना लवलाही गुंतवितील तुझं चोळ्याले. काय कृपावंत गुरु आहे काय. तुम्ही फक्त त्या बोर्डावरला तो श्लोक वाचा.
पण 125 रुपयाचं पुढं तुम्हाला सुटणार नाही. तर सुटल. आम्हीच कमवलेल्या पैशाचा वेळ लागला ना. खिशात तर रात्री 999 ठेवली होती, सकाळी 799 कसे काय सापडले? काय जादूगार कोण? मग शोध चालू. पण आता काय झालंय, अनेक जादूगारांची निराशा फार प्रचंड वाटली. कारण आता जादूगार खिशात हात घालतो पण पैसेच नसतात. सगळे पैसे फोन पे, गुगल पे, फोन पे, गुगल पे. त्यामुळे जादूगार आता प्रचंड नाराज आहेत. त्यामुळे जादूगारांना नाराज ठेवायचं असेल तर पगार थोडाफार खिशात ठेवा. 125 रुपये सांगत होतो तुम्ही काय? आणि सांगू का, हे जादूगार सुद्धा फार किमयाच करतात. तुम्ही आम्ही नकळत कधी कधी आपल्या खिशात बाजूला पैसे राहून जातात. ह्या माईमाऊलींच्या जादूगारीला किमया जादूगार म्हणतो मी. त्याचं कारण असं, तुमच्याकडून जे राहिलेले थोडे थोडे पैसे जे ती माईमाऊली साठवून ठेवते. 100 रुपये मिळाले डब्यात टाक, 500 मिळाले दुसऱ्या डब्यात टाक, पुन्हा अजून काही 1000 मिळाले तिसऱ्या डब्यात टाक. असं करून करून ती माईमाऊली महाराजा पैसे साठवून ठेवते. आणि ज्यावेळेस अचानक तुम्हाला प्रचंड टेन्शन येतं, आता काय करायचं, पैशाची प्रचंड गरज, मुलाची फी भरायची, मुलीची फी भरायची, 1,00,000 रुपये कमी पडतात, काय करावं काय करावं असा विचार करेपर्यंत ते माईमाऊली लगेच डबा पडते. 1,00,000 रुपये सहज तुमच्या हातात येते. केवढे जादूगार आहेत आमच्या चांगले. हे जर करत असतात त्या माईमाऊल्यांच्या चरणावर आपला साष्टांग प्रणिपात. पण नवऱ्याच्या खिशातून जे जे पैसे घेऊन ब्युटी पार्लरच्या बाया गेल्या का नाही, तुम्ही लक्षणी आहात. तुम्ही कमवून म्हणजे जे काही पैसे ठेवता बाजूला एक एक करून तुमच्या मुलं संसार करतो, मी मान्य करतो. तुम्हाला तुमच्या चरणावर माझा अनंत कोटी नमस्कार आहे. खरंच तुमच्यासारखा संसार कोणी करू शकत नाही. यांना फक्त 2 रुपये कमवायचे कळतात, पण ते कसे वापरायचे हे कळत नाही. याचं नियोजन यांच्याकडे असतं. म्हणून मला नेहमी वाटतं महाराष्ट्राचा अर्थमंत्री सुद्धा एखादी बाईच असावी. पण ती चांगली असली तर बरी, नाही तर तिने महाराष्ट्रात ब्युटी पार्लर मध्ये न्यावा. असं 125 रुपये महाराजांनी चौरप्पा महाराजांना दिले. कशासाठी सांगतो ऐका. 125 या संख्या जर बेरीज केली आपण तर किती ती 5 आणि 2 1, 1 आणि 2 3, 3 आणि 5 8. 8 अंक हा कशाचा अंक आहे माहितीये तुम्हाला? मोक्षाचा अंक. वा, मोक्षाचा अंक 8 अंक आहे. मग मोक्ष सद्गुरु महाराजांनी 125 रुपये देऊन त्यांना सद्गती प्राप्त केली, त्यांना ऋणातून मुक्त केले. 3 ऋणातून मुक्त केले. कसं आहे का, 1 अंक आहे पहिला अंक, दुसरा अंक किती 2. 125 मधला 1 नंबरला, 2 नंबरला, 3 नंबरला 5. शेवट त्यांना मोक्ष प्राप्त झाला, गती प्राप्त झाली, सद्गती प्राप्त झाली. पण ही सद्गती कधी प्राप्त होती? 3 ऋणातून मुक्त झाला तर. लक्षात घ्या, या 3 ऋणातून मुक्त झाला तर. आता पहिलं ऋण सांगतो तुम्हाला, पितृऋण. अंक किती आपला पहिला 1 अंक जो धर्मशास्त्रानुसार जर आपण पाहिला तर तो रवीचा किंवा राजाचा, रवी राजस देवाचा अंक सांगितला जातो 1. स्वामी महाराज कोण आहेत? देव आहेत, ठीक आहे. स्वामी देव म्हणतो का नाही आपण? पण 1 अंक हा स्वामी महाराजांनी त्याच्या अशा करता निवडला 125 मधला की तू जी माझ्या पराकोटीची माझ्यावर काय केली, नितांत सेवा केली, देवत्व या प्रकाराने तू जी अनंत माझी सेवा केली,
म्हणून भगवंताने त्याला भरभरून सगळं दिलं. किती दिलं माहिती का तुम्हाला? किती त्याला पिढ्या बसून खातील असा आशीर्वाद दिला एक अंकाने. कारण एक अंक राजा ऐश्वर्य भोग किंबहुना पिढ्या पिढ्यांचा सांभाळ करणारा अंक एक. आशीर्वाद स्वामी महाराजांनी चोलप्पा महाराजांना दिला. 2 अंक स्थिरतेचा आहे. स्थिरतेचा म्हणजे नुसतं दिलं नाही, त्याला वचन द्यावं लागलं स्वामींना की 7 पिढ्यांचा सांभाळ तुला मी तुझा कुटुंबाचा मी कर. आज अख्खा परिवार कुठेही स्वामींच्या मंदिरात अक्कलकोटमध्ये गेला तर स्वामी समर्थ महाराजांचे परम निष्ठावंत सेवेकरी आद्यभक्त चोलप्पा महाराजांच्याच वंशज. आणि 8वा अंक जो आहे तो मोक्षाचा आहे, पित्राचा आहे. 1 अंक आहे तो देवाचा आहे, 2रा अंक आहे तो गुरुचा आहे, आणि 3रा अंक आहे तो पित्रांचा आहे. 8 अंक पित्रांचाही मानला जातो. म्हणजे देव, ऋषी, मुनी, तपी, संत, गुरु आणि 4था पित्र. या तिन्ही ऋणातून सद्गुरु स्वामी महाराजांनी चोलप्पा महाराजांना मुक्त केलं. पण मुक्त करण्यामागचं कारण काय? असं काय केलं चोलप्पा महाराजांनी? तर चोलप्पा महाराजांनी केवळ सद्गुरूंचे चरण सेवा केली. केवळ सद्गुरूंची चरण सेवा केली. सद्गुरूंच्या चरणाची किमया एवढी आहे महाराज, एवढी किमया आहे की प्रचंड किमया आहे. अक्कलकोटमध्ये ज्यावेळेस महाराज त्या ठिकाणी राहत होते तर महाराजांची सेवा करण्यासाठी एक नाभिक महाराजांच्या जवळ यायचा 15 दिवसापूर्वी. ऐका, तो नाभिक काय करायचा? महाराजांच्या पायाची जी नखं काढायचा, हाताची नखं काढायचा, महाराजांची जी काही सेवा करायचा त्यावेळेस तो मुद्दामून महाराजांच्या पायाची आणि हाताची नखं काढली की त्याची पुडी बांधून जवळ ठेवायचा. आता ही पुडी बांधून जवळ ठेवली तर तो त्याच्या अनुभव बखरीमध्ये असं सांगतो, ज्यावेळेस मी स्वामी महाराजांच्या पायाचं नख त्या ठिकाणी काढायला जातो त्यावेळेस तो नाभिक म्हणतो की प्रत्यक्ष नवीन जन्मलेलं नवजात बाळ, लहान बाळ जसं असतं किती कोमल, त्याच्याहून अधिक कोमल स्वामी महाराजांची त्वचा आहे. तद्वत महाराजांची इतकी कोमल काया की महाराजांची नख तो सांभाळून ठेवायचा. आणि अचानक कोणी प्रचंड आजारी पडलं, ऐका, नुसतं कोणीतरी प्रचंड भयानक आजारी पडले आणि कधी कधी महाराज 15-15 दिवस, 2-2, 3-3 दिवस अक्कलकोट सोडून पंचक्रोशीमध्ये करत असाय. मग अशा वेळेस गावातली लोक त्याच्याकडे पळायचे, धावायचे, म्हणायचे अरे स्वामींची कृपा तुझ्यावर खूप आहे आणि एकवेळ तू स्वामींच्या घराजवळच काहीतरी करणार. आणि मग तो नाभिक काय करायचा? आपल्या जवळ असणारी जी स्वामी देवांच्या नखाची जी पुडी आहे त्यातला छोटसा अर्धा डब त्यांना द्यायचा आणि फक्त म्हणायचं उशा घरी ठेवा. किती भयंकर आजारी असणारा माणूस, किती भयंकर मृत्यूशयेवर पडलेला माणूस, केवळ स्वामी महाराजांचा नख उशाला ठेवला तर ताडपणी उठून उभा राहायचा आणि दणदणीत राहायचा, सगळा आजार आणि आम्ही निघून जायचा. तुम्ही विचार करा, स्वामी महाराजांचं एवढीशा नखाने सगळ्या दुःख नाश होतोय तर स्वामींच्या चरण धरल्यानंतर तुमच्यावर असणारे 3 ऋणातून तुम्ही आम्ही का मुक्त होणार? कारण या ऋणातून मुक्त व्हायचं असेल तर सद्गुरू चरण धरलेच पाहिजे. आणि या सद्गुरूंच्या चरणाची ताकद अशी आहे महाराज की सकल देव त्यांच्या चरणात आहे, सकल देव त्यांच्या चरणात आहे. सकल नद्या तीर्थे सद्गुरूंच्या चरणात आहेत. ज्यांना आपण यमुना, गंगा, गोदावरी, नर्मदा, सिंधू, कावेरी ह्या सगळ्या नद्या केवळ सद्गुरूंच्या चरणात आहेत. आणि अशा या सद्गुरूंच्या चरणावर नतमस्तक झालं तर महाराज तुमची पापांचा नाश होतो, सकल पापांचा नाश होतो. किंबहुना तुम्ही या 3 ऋणातून मुक्त होता. ऋणातून मुक्त होणे इतकं सोपं आहे का? खरं सांगू का, व्यवहारातलं ऋण जर आम्ही केलं, व्यवहारातलं कर्ज जर आम्ही काढलं 10,000 रुपये तर त्याच्या आम्हाला 15,000 भरावं लागतात. कधी कधी एवढं भरून सुद्धा ते फिटत नाही, त्याला चक्रव्याज व्याज लागतंय, ते वाढत जाते. व्यवहारातलं कर्ज आमचं दिवसेंदिवस वाढत जातं
तसं या ऋणातून भगवंताच्या गुरूंचे आणि देवांचे तुमच्या आमच्यावर प्रचंड अनंत उपकार आहेत की त्या ऋणातून मुक्त होणं इतकं सोपं नाही आहे. त्या ऋणातून मुक्त व्हायला तेवढीच त्यांची सेवा करावी लागते, तरच आपण त्या ऋणातून मुक्त होऊन पुन्हा त्यांच्या चरणाच्या सेवेला आपण येत असतो. महाराजांनी 125 रुपये त्यांना देऊन त्यांच्या कुलाचा उद्धार केला, त्यांच्या पूर्वजांचा उद्धार केला आणि येणाऱ्या पिढींचा उद्धार केला. पितरांमध्ये एकाच चालू परिस्थितीमध्ये नाही पाहिलं, गेलेले वंशज, प्राप्त स्थळी असणारे वंशज आणि भविष्यात येणारे वंशज, म्हणजे 3 पिढ्यांचा उद्धार जगाच्या मालकांनी केला. तुमचा आमचा का होणार नाही? पुढे जाऊन महाराजांनी त्यांना जे भगवंतांनी 125 रुपये दिले त्यातला 2 अंक ऋषभेचा, शुक्राचा, स्थिरतेचा, की महाराज देव स्वतः स्वामीदेव महाराज त्यांच्या घरात राहिले. नुसते 22 वर्ष राहिले नाही, त्यांच्या घरातच संजीवन समाधी घेतली. आज संजीवन समाधी चोळप्पा महाराजांच्या घरात आहे. शेवट गोष्ट महाराज की त्यांच्या पिढ्या महाराज त्यांच्या सेवा करतात. हे कशामुळे झालंय? केवळ आम्ही चोळप्पा महाराजांचं चरित्र वाचत असताना केवळ चोळप्पा महाराजांनी केलेली स्वामींचरणी निस्वार्थ भक्ती अंतःकरणातली ती भक्ती एका जन्माची नव्हती बरं का. महाराज अक्कलकोटला राहिले चोळप्पा महाराजांच्या घरी फक्त 23 वर्ष आणि 23व्या वर्षी महाराजांनी समाधी घेतली. ठीक आहे. मग 23 वर्षाच्या पर्वकाळामध्ये चोळप्पा महाराजांची सेवा जर पाहिली तर 22 वर्षाचे, 21 ते 22 वर्षाचे. चोळप्पा महाराज अगोदर समाधीस्थ झाल्यानंतर अवघ्या 6 ते 9 महिन्यात स्वामींनी समाधी घेतली. हा जर पर्वकाल आपण जर का अभ्यासला तर 21-22 वर्षाच्या फक्त सेवेमध्ये तुम्हाला असं वाटत असेल की 21-22 वर्षामध्ये महाराजांची सेवा करून वंशाचा नव्हे तो जन्मजन्माचा उद्धार केला. जन्मजन्माचा उद्धार केला मान्य, परंतु त्याला सुद्धा चोळप्पा महाराजांचं जन्मोजन्मीचं पुण्य होतं. कारण चोळप्पा महाराजांचं एका जन्माचं पुण्य नव्हतं स्वामींबरोबरचा सहवास. 7 जन्माचा जन्म, 7 जन्माचं आणि स्वामींचा आणि चोळप्पा महाराजांचं नातं होतं. 7 जन्माचं आणि 7 जन्मामध्ये अशी परिस्थिती होती की मोर असं नातं होतं की स्वामी महाराज चोळप्पा महाराजांचे पुत्र होते आणि चोळप्पा महाराज स्वामींचे वडील होते. केवढा मोठा अधिकार आहे. चोळप्पा महाराज 7 जन्म स्वामींचे वडील होते. पिता पुत्र नाती 7 जन्मी ऐसी, एवढा मोठा अधिकार होता. आणि या सगळ्या 7 जन्माचा हा प्रवास, सप्तचक्र 7 जन्माचा प्रवास करून 7व्या जन्मामध्ये अक्कलकोटात आले. आणि म्हणून वडील हे नातं स्वामी बरोबर असल्यामुळे चोळप्पा महाराजांना स्वामी महाराजांच्या अगोदर 6 महिने समाधी घ्यावी लागली. कारण शास्त्र सांगतं, शास्त्रार्थानुसार मुलाच्या अगोदर वडिलांचं जाणं असतं, नंतर मुलगा जातो. म्हणून चोळप्पा महाराजांची अगोदर समाधी झाली, नंतर स्वामींची झाली. मग स्वामी महाराजांनी एवढी प्रचंड कृपा केवळ फक्त चोळप्पा महाराजांवरच केलेली अशी नाही, सकल भक्तांवर प्रचंड कृपा केलेली. आणि त्या सगळ्या स्वामी महाराजांच्या सेवेकरतल्या प्रत्येक सेवेकरांचं एक जर का चरित्र पर्वकाल वाचलं तर त्यामध्ये एकच गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे त्या भक्तांनी, त्या सेवेकरांनी केवळ स्वामींच्या नामाचा धावा केला आणि गुरुचरणाच्या अखंड गुरुचरणावर आपलं काया समर्पित केली. स्वामीदास म्हणे नाममुखी शिरकमल ठेवितो गुरुबाई. म्हणून ज्यांच्या अंतर्मुखामध्ये अखंड स्वामीचं नाम आहे आणि ज्या ज्या क्षणी आपले श्री गुरु दिसतील त्या क्षणी हे शिरकमल त्यांच्या पायी ठेवलं
त्यांच्यासाठीच त्यांच्या जीवनात काय होईल, तर स्वामी नाम घेतल्यानंतर त्याच्या जीवनात सर्व मंगल मांगल्य होईल. आणि गुरुचरणावर नतमस्तक झाल्यानंतर तुमचे अनंत जन्माचा पापाचा नाश होईल आणि तिन्ही ऋणातून तुम्ही मुक्त व्हाल. दोनच गोष्टी करायच्या. एक गोष्ट अखंड स्वामींचं नाम आणि सद्गुरु श्री गुरु ज्या क्षणी दिसतील त्या क्षणी शिरकमल सद्गुरूंच्या पायी ठेवलं पाहिजे. बरीच लोक मी पाहतो महाराजांच्या दर्शन आल्यानंतर असे हात जोडतात. असं नाही करून चालायचं. तुम्हाला ऋणातून मुक्त व्हायचं असेल, तुम्हाला भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल, तुम्हाला अनंत पापाचा नाशातून मुक्त व्हायचं असेल, तर सद्गुरू ज्या क्षणी सद्गुरू दिसतील, ज्या क्षणी तुम्हाला सद्गुरू भेटतील, त्या क्षणी तुम्ही सद्गुरूंच्या चरणावर नतमस्तक झालाच पाहिजे. शिरकमल श्री गुरूंच्या पायी अर्पण केलंच पाहिजे. मी वारंवार सांगत असतो. आणि ती ज्यावेळेस आपण सद्गुरूंच्या चरणावर किंवा महाराजांच्या खडावा पायावर नमस्कार करत असताना, नमस्कार करताना हे जे भाग्यचक्र आहे, हे जे ज्ञानचक्र आहे, ते ज्ञानचक्र सद्गुरूंच्या पुढच्या पायाची जी काही बाजू असते, म्हणजे अंगठ्या जी बोट आहेत तिथं हे ज्ञानचक्र लागलं पाहिजे आणि नाक जमिनीला लागलं पाहिजे. त्या पद्धतीनेच पाय असतात. कधी नमस्कार तसं करत नाही, कोणी भाग वेगळा येतो, पण खरा नमस्कार असाच आहे. आपण म्हणतो ना, नाक घासून पाया पड. जुनी लोक म्हणायचे म्हणजे एक नाक घासून पाया पड. त्याला कारण ते होतं की ज्यावेळेस नाक जमिनीला लागतं त्यावेळेस ही आज्ञाचक्र, हे भाग्यचक्र सद्गुरूंच्या पायावर लागतं. कधी तुम्ही प्रयत्न केलाच नाही. तुम्ही आपलं राम 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 राम, तुझा राम रामच होणार आहे, तू काय काळजी करू नकोस. आम्हालाच म्हणावं लागणार नाही राम राम. कळते का काय? तर मग कधीही आपण महाराजांच्या मठात आलो किंवा आपले सद्गुरू श्री गुरु आपल्याला भेटले, काही लोकांना सद्गुरूंना नमस्कार करायची लाज वाटते. ऐका, काही लोक, काही सेवेकरी, काही शिष्य असेल, चौक असू दे, रोड असू दे, यात्रा असू दे, बाजार असू दे, मीच कधी कधी म्हणतात एवढे लोक तुझ्याकडे बघायला आहे, लोकांचं काय करायचं. ते वाकून नमस्कार नाही करत, अगदी नतमस्तक होतात, साष्टांग नमस्कार करतात. मीच मलाच असं वाटतं करेल, असू दे असू दे, उठा उठा. आणि काय काय भाषा कसं बरं आहे का, माझं बरं आहे रे, तुझं बरं आहे का बोलते. लक्षात नाही तुमच्या. ज्या दिवशी तुम्ही सद्गुरूंच्या चरणाला प्रणिपात करायला लाज असणार, त्या दिवशी महाराज भगवंताच्या नंतर प्रचंड आनंद होतात. कारण माहितीये का, ही सद्गुरू सेवाच अशी आहे की त्या सेवेमध्ये लाज मनात येऊ नये. आणि ज्या दिवशी आपल्या मनामध्ये लाज निर्माण होते ना, त्यावेळेस मात्र आपण भगवंतापासून, आपल्या देवापासून, आपल्या गुरुपासून दूर होत असतो. ही पालखी वाहत असताना याच्यामध्ये गंमत मी अशी वारंवार पाहतो. बऱ्याच मोठ्या मोठ्या पालख्या देवांच्या निघतात ना, त्यावेळेस मी बऱ्याचदा असं पाहिलं, आपण ज्ञानोबांची पालखी निघते तर खांदा लावायला लोकांच्या अगदी एवढी धांदर होती की कधी मला एकदा खांदा लावायला मिळेल यासाठी लोक अगदी तिथे चेंगराचेंगरी करतात. अनेक लोक त्यांना मारतात, 2 फटके खातात, पण ज्ञानोबांच्या पालखीला खांदा लावतात. आपण पाहतो नाही. पण जेवढा खांदा लावण्याला जेवढा अभिमान आहे की बाबा जेवढी मोठी सेवा आहे, तेवढीच मोठी सेवा छत्र धरणाऱ्याची मोठी सेवा आहे, तेवढंच त्या अब्जादिनी धरण्याची मोठी सेवा आहे. तुम्हाला वाटते काय ते रोज येते नुसतं ते कांड्या धरते काय होणार, अरे थांब बाबा. त्या अब्जादिनी ज्या आहेत ना महाराज, काय त्याला प्रमाण आहे शास्त्रात. पालखी साधी गोष्ट नाही, पालखी म्हणजे वैभव आहे. जो कोणी पालखीचा खांदा वाहतो त्याला अनंत लक्ष्मीची कृपा होती, वैभव प्राप्त होतं, धन एवढा प्रचंड पैसा प्राप्त होतो की भयंकर, आणि त्याचं सगळं दुःख निघून जातं, ते ऋणातून मुक्त होतं. म्हणून पालखी व्हायला लागते. पालखी ऐश्वर्याचं प्रतीक आहे. पालखी ऐश्वर्याचं प्रतीक आहे. काही लोकांना तर पालखीला खांदा लावायचं सुद्धा वाटते.
पालखी निघाली तरी देव असेल, देव निघाले तरी काही काही लोक कडेने जातात, पालखीला खांदा देत नाही. ज्यांनी ज्यांनी पालखीला आपण देवाच्या खांदा लावतो ना, ऐश्वर्य प्राप्त होते ना. अष्टऐश्वर्याची प्राप्ती आहे महाराज. त्या खांदा लावल्यानंतर 8 ऐश्वर्याची प्राप्ती होती. 8. जो कोणी त्या अब्जातरी धरतो ना, त्या अब्जातरीला श्री आणि ओम असते त्याच्यावर दिलेला. काही अब्जातरी जय आणि विजय असते. ज्याने ज्याने अब्जातरीची सेवा करतो ना तो. आणि बऱ्यापैकी कधी बघा तुम्ही, अब्जातरी धरणारी एकदम साधी लोक असतात. पण अब्जातरी ज्याने ज्याने धरतात ना, त्याचा वेग जरी बावला असला पण त्याच्या हातात जे आहे ना ते अब्जातरी आहे. अब्जातरी कळतंय का? कळतंय का? 1000, 10,000, लाख, कोटी, अब्ज. आता आलं का लक्षात? आता येतात. पैसा म्हणले की तुमच्या पक्क डोक्यात राहते. अब्जावधी रुपयाची प्रॉपर्टी मिळेल, अब्जावधी भगवंताची कृपा होते म्हणून त्याला अब्जातरी म्हणतात. काय एवढंच नाही, पुढे जाऊन सांगतो त्याच्यावर जय विजय असतात. ज्यांनी ज्यांनी अब्जातरी भगवंताची सेवा केली ना, तो त्याच्या आयुष्यात कधीच हरत नाही. त्याला प्रत्येक कामामध्ये जय आणि विजय प्राप्त होतं. एखाद्याचा आपल्या मठात कोणाचं काम होत नसेल त्यांनी अनुभव काय, 21 दिवस 21 गुरुवार महाराजांच्या अब्जातरीची सेवा करा. 21 गुरुवारच्या तुमचं मोठं कुठले काम होणार. पण आता सांगितल्यानंतर मला होईल पुढच्या गुरुवार. आणि इतके दिवस आम्हाला म्हणायला लागते धर रे, उचल 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 उचल. कमाल आहे का? आता छत्र, हे जी छत्र भगवंताच्या वरती असतात, छत्र, चामर, अब्जातरी, पालखी हे ऐश्वर्याचे प्रतीक आहे. जो भगवंताच्या डोक्यावर छत्र धरतो साधी गोष्ट नाहीये. ऐका, जो भगवंताच्या डोक्यावर छत्र धरतो तो काही साधी गोष्ट नाहीये. ज्या भगवंतांनी सगळ्यात या मृत्यूलोकातल्या अनंत ब्रह्मांडावर त्यांची कृपा आहे, ज्यांनी छत्र धरलंय त्याच्या डोक्यावर छत्र धरतो म्हणजे तो देवापेक्षा किती मोठा आहे. कधीतरी विचार करा. नवे नवे तो छत्र धरणार कोण असतो माहितीये का? इंद्र असतो. इंद्राने अब्जातरीची छत्राची सेवा भगवंताकडून मागून घेतली म्हणून इंद्रा इतका ऐश्वर्य ते छत्र धरतंय का नाही त्याला मिळत असते. आणि मग आमचं कसं काय महाराज, आम्ही नुसते टाळ्या वाजवतोय. आता आमच्याकडे काय केली बघा ते आहे का? जो जो महाराज आरतीला टाळी वाजवतो कारण छत्री एका 2च आमच्या पुढच्या बरोबर मारामारी होईल, बाकी नाही. एक लक्षात घ्या, पालखी, छत्र, चामर आणि राहिली ती चौरी. आता चौरीचं लय महत्व आहे. चौरीचं महत्व महाराज असं आहे की भुजंग नावाचा बडोद्याचा राजाराई महाराजांचा सेवेकरी भुजंगा, त्याला महाराजांनी, राजे महाराजांनी बडोद्याच्या स्वामींच्या सेवेसाठी ठेवली होती चौरी व्हायला. चौरी म्हणजे हवा भगवंताला किंवा पंखा घालणे असा हा प्रकार असतो. पण जो चौरी ढालतो ती सेवा सुद्धा साधी नाहीये. चौरी ढालणाऱ्या माणसाच्या जीवनामध्ये दुःख नाहीस होतं, अखंड सुखाचा वर्षा होतो आणि इच्छित मनकामना मनोरथ पूर्ण होतं. अनुभवासाठी आमचा चौरीवाला उभा करू का? लक्षात येते का तुमच्या? चौरी मनातल्या इच्छा मनकामना करणारी, पूर्ण करणारी गरुडा, ही सेवा फार दुर्मिळ आहे महाराज या सेवा सगळ्या. पण कधी कधी आम्हाला ह्या सेवा करताना लाज मनामध्ये उत्पन्न होती. मला याचाच विषय वाटतो. आम्ही आज सुद्धा गुरुप्रतिपदेच्या पालखीला माझ्याबरोबर अनेक सेवेकरी असतात. आम्ही आज सुद्धा अक्कलकोटला स्वामी महाराजांच्या तिथे गेल्यानंतर ते पालखीची 2 मिनिटं खांद्यावर येण्यासाठी एवढी आमची माग स्वामींच्या माग अर्धा किलोमीटर पळापळी असते. आणि आता तर विशेष सोडा, पूर्वीचा काळ असं होता की पालखी महाराजांची आम्ही गुरुप्रतिपदेचे बरेच वर्षापासून वारी करतोय. पालखी खांद्यावर घेतली ना तिथून तर डायरेक्ट मठात येतो. एकच माणूस आम्ही 4-5 असायचो. आता
आता पालखीला ती खांदासला वळणार नाही, तिला अर्धा किलोमीटर पळावं लागते मागं. ती बी आता चांगले जरा गुरुंचे कृपा आहे म्हणून तेवढं 2 मिनिटं माझ्याकडे मिळतोय. मग ती पालखी सेवा मिळते. ती सेवा करण्यासाठी आम्ही दर गुरुप्रतिपदेत तिथं जातोय. पुन्हा चौरीची सेवा मिळते, छत्र चामराची सेवा मिळते. बऱ्याच लोकांनी त्या सेवा माझ्या बरोबर आल्यामुळं त्यांनाही त्या मिळाल्या. ह्या सेवा पराकोटीच्या आहे. या सेवेकडे पाहताना तुमचा दृष्टिकोन चुकीचा आहे. परंतु ही सेवा ज्यांनी ज्यांनी केली तर ज्यांना मिळाली त्यांच्या भगवंताची राज ऐश्वर्याची प्राप्ती होती. राज ऐश्वर्य तुम्हाला प्राप्त होत. राज ऐश्वर्य, साधा ऐश्वर्य नाही सांगितलं मी, राज ऐश्वर्य सांगतोय. आणि राजा ऐश्वर्य केवळ ही ज्यावेळेस निघते ना महाराजांची पालखी त्यावेळेसच मिळतं. आणि ती मिळावी म्हणून जर गुरुवारी पालखी तुम्हाला महाराज ही झालं पुरुषांसाठी. आम्ही पंचारती करतोय निरांजन. मग आम्हाला काय, जो भगवंताचा ज्यावेळेस आपण पंचारती करतो, ज्यावेळेस आपण औषण करतो, औक्षण या शब्दाचा अर्थ असा आहे की क्षणात त्याचं दुःख गेल्यानंतर सगळ्या दुःखांचा नाश होतो, त्याचं औक्षण असं म्हणतात. ते कोणालाही केलं जात नाही औक्षण. आणि इथं भगवंताला करायचंय. त्यांच्याकडे पाहिल्यानंतर महाराज त्यांचा मुखच असं आहे की त्यांना पाहिलं की दुःख विसरून जात आहे. इतके गोडेत आमचे स्वामी महाराज. आणि औषण केल्यानंतर जीव आणि शिवाची भेट म्हणजे 2 निरंजन त्याच्यामध्ये. जीवाशिवाची औषणाची ज्यावेळेस आपण आरती करतो भगवंताची, त्यावेळेस भगवंताच्या चेहऱ्यावर जे तेज असतं ते तेजोमय क्रांती कितीतरी वेगाने ते सकारात्मक ऊर्जा जे आहे तो जो पुढची जी काही सौभाग्य ते आरती करत असते तिला ते प्राप्त होत असतं. आणि नखशिकांत त्या सौभाग्यवतीला भगवंताचं देवत्वाचं तेज प्राप्त होतं. भगवंताचं तेज म्हणजे साधी गोष्ट वाटते का तुम्हाला? प्रचंड मोठं तेज आहे. विचार करा, नखानी स्वामींच्या सगळा आजार दूर होतोय. महाराजांच्या पायातल्या खडावा नुसतं डोक्यावर ठेवल्यानंतर मेलेला जिवंत होतोय. पण भगवंताचं तेज मिळाल्यानंतर तुमच्या जन्मजन्मी अनंत जन्मीचा शीन गेला अशी अवस्था होती. आणि प्रचंड स्वामी महाराजांची कृपा, अनंत कृपा होऊन त्या ठिकाणी शिव आणि जीव याची कृपा प्राप्त होऊन तुम्हाला भगवंतापर्यंत पोहोचवण्याचा लाभ औक्षणातून होत असतं. एका क्षणात दुःखाचा नाश करते त्याचं नाव औक्षण आहे. आणि ते केवळ स्वामी महाराजांच्या कृपेने होत असतं. मग हे सगळं तुम्हाला मिळतंय. औक्षण केल्यानंतर अजून अष्टलक्ष्मीची प्राप्त होती. पुढच्या गुरुवारी जरा सांभाळून नंतर निरंजन ताटात ठेवा म्हणजे जमलं. कधीतरी असं मागावं. 500 रुपयाची नोट रोडवर पडली, माझी नाही दुसऱ्याची बी नाही, पण तिसरं मध्ये उभा आहे. कधीतरी असं मागावं, हो ऐकलं तुमचे 500 पडले. आपली लोक तशी नाही, पुढे सरकार त्याच्यावर उभं राहील. ती गेल्यावर 500 आहे. काय आतापर्यंत तुम्ही आम्ही सगळे मठातले म्हणतो भाऊ या महाराज तुम्ही खंडारावा या नवीन लोक. आता खांद्याचं महत्व कळलं मी. मी आणू नका इथं मी आला की गेला लक्षात ठेवायचं. ही सेवा सगळ्यांसाठी आपल्याला तर मिळतेच, पण इतरांना द्या. काय द्या? स्वामी नाम द्या. काय द्या तुम्ही इतरांना? स्वामी सेवा द्या. आणि त्यासाठी काय करावं लागेल? तुम्ही स्वामींचे चिंतन करा, महाराज तुमची चिंता करते. श्री गुरुदेव दत्त. सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की. कंचनदान सेवा स्वामी भक्तीपरायण श्री सचिनजी दत्ता, स्वामी भक्तीपरायण सुनीलजी बनकर या परिवाराच्या कंचनदान सेवा आहे. अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज या दोन्ही परिवारातल्या प्रत्येक कुटुंबातल्या जीवावर आणि जीवाच्या मुखामध्ये अखंड स्वामी नामाची सेवा घडत राहो. अखंड स्वामी नामाची गंगा अविरहितपणे वाहत राहो अशी भगवंताची प्रार्थना करून वाणीला पूर्ण राम